गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। दंबदुरी ठेवा हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे। आवडी विठ्ठल गाई जे कांती, अलभ्यते ते लाभ गरा। अनेकांतरे न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची। आवडी विठ्ठल गाई जे कांती, अलभ्यते ते लाभ गरा। तुका म्हणे बाण हाचे निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाचे निर्वाणीचा। वाहू घे वाचा वेचू नये, आवडी विठ्ठल गाई जे कांती, अलभ्यते ते लाभ गरा। विठ्ठल 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 विठ्ठल। संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवामि सहितं नमामि। पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। आता भिनव बागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया। मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू। म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी
प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळार्चित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या यावर करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करे संतांची या हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गायजे एकांती अलभ्यते ते लाभ गरा आणि कांतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची आवडी विठ्ठल गायजे एकांती अलभ्यते ते लाभ गरा तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वाहू घे हे वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गायजे कांती अलभ्यते ते लाभ गरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग योगी यांची मावली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या तदनंतर वारकरी संप्रदायाला कलशस्थानापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य ज्या संतांनी केलं ते संत म्हणजे जगतमान्य संत देवमान्य संत आणि संतमान्य संत असं वारकरी संप्रदायाला इंद्रायणीच्या तीराप्रमाणे तीर्थाप्रमाणे पवित्र आणि पावन ज्यांच्या वाणीनं केलं असे जगद्गुरु तुकोबराय आज सकल सामान्य जीवाला सामान्य भाषेत उपदेश करताय तो आजचा अभंग. विठ्ठल अत्यंत पवित्र वाणीतून पवित्र भाषेमध्ये सांगताय सामान्य शब्दात सांगताय. विशेष शब्द जगद्गुरु तुकोबराय आजच्या दिवशी काय वापरत नाही सामान्य भाषा पण ती विशेषासाठी तुकोबरायांचे सामान्य शब्द पण जीवाचं कल्याण करतात इतकी मोठी ताकद संतांच्या वाणीस येऊ. जगद्गुरु तुकोबराय बोलताय हित व्हावे तरी दंब दुरी ठेवा. जर आपल्याला वाटतंय हित व्हावं आपल्याला वाटतंय माझं हित व्हावं माझं चांगलं व्हावं तर तुकोबराय सांगते आधी काय नको करू हे पहिल्यांदा सांगतात. काय करा हे आधी सांगत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगता हित व्हावे तरी आधी दंबाला बाजूला ठेव बाबा. जे मी करतो ते सारखं सांगत राहणे हे मी करतो ते मी करतो पुण्य सांगणे त्याचं नाव दंभ. जे कार्य करणं त्याला सांगणं त्याचं नाव दंभ. तुकोबराय म्हणतात ते सांगणं बाजूला कर तर तुझा उद्धार होईल. पण उद्धाराचं साधन काय जगद्गुरु तुकोबराय आवडी विठ्ठल गायजे एकांती. हित होण्याचं साधन जगद्गुरु तुकोबराय सांगताय आवडी विठ्ठल गायजे एकांती. तुकोबराय सांगताय हित होण्याचं साधन जर काही असेल तर विठ्ठलाचं गाणं विठ्ठल गायला जाणं विठ्ठल म्हणणं हे त्याचं साधन आहे. कसा गाव एकांतात गा एकांतात. काय फायदा होईल अलभ्येती येते लाभ करा. ज्या लाभासाठी सगळ्यांची पळापळ चालू आहे 8 तासाने आपण ज्या लाभासाठी पळतोय तो लाभ घरी येईल बिन विचारता. त्या रिद्धी सिद्धी तुकोबराय सांगता न विचारता घरी येईल. पण काय करावं लागेल अनेक अंतरी न द्यावी वसती. अंतकरणामध्ये जर त्याला ठेवायचं असेल दुसऱ्यांचा मुक्काम त्या अंतकरणात नकोय. कारण तो बाबा असा आहे त्याचा मुक्काम सोडून जर तिसरं कोणाचा मुक्काम जर तिथे लागला तर तो बाबा येणार नाही. महाराज तो स्वाभिमानी महाराज आहे. तू आपल्यासारखा आहे का मग पाकिस्तान तो बिचारा स्वाभिमानी महाराज आणि का अंतरी न द्यावी वसती. अंतकरणामध्ये कोणाचीच जागा नसणार त्या ठिकाणी तो येणार. पण महाराज अंतकरणामध्ये आता कोणाला जागा देणार नाही इथपर्यंत खरं आहे. पण आधी भरपूर आहे ना करावी हे शांती वासनेची. जी आधीची आहे जी वासना आहे त्यांची शांती करा म्हणजे तो आपोआप येईल. कशाने येईल आवडी विठ्ठल गायजे एकांती अलभ्यते ती लाभ करा. मग तुकोबराय सांगताय देवा
जसा बाण सुटावा आणि तुझ्याच नावाचा असावा. तू का म्हणे बाण हाची निर्वाणीचा. शेवट तू कोबराय सांगता देवा शेवट माझं हेच आहे, दुसरं तिसरं काहीच नकोय. हा माझा शेवटचा बाण आहे, हा माझा निर्वाणीचा बाण आहे, अंतकाळाचा बाण आहे, अंतकाळीचा बाण आहे. कारण वाऊगी हे वाचा वेचू नये. इतरत्र ठिकाणी वाणीला वाचेला आपण बोलायला भागच पाडू नये. कारण ती वाणी ती वाचा त्या ठिकाणी जाऊन पुण्यवानाचं काम करणारच नाही, ती अधोगतीचं काम करेल. जर पुण्यवानाचं काम जर काही असेल तर जगद्गुरु तुकोबरा सांगताय आवडी विठ्ठल काही जे एकांत्याला भेटे तिला बगर. अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्या समोर मांडला. विठ्ठल असं जगद्गुरु तुकोबरा या प्रस्तुत अभंगामधून सकल सामान्य जीवाला उपदेश करावा. हा अभंगच केवळ अनवयी आहे. आज बाबा उपस्थित आहे त्यामुळे मी व्याकरण सांगणार आहे, आधी मी सांगणार नव्हतो. कसं आहे मोठ्या महात्म्यांसमोर मोठ्या माणसांसमोर बोलणं इतकं सोपं नसतं महाराज. संस्थेची परंपरा आहे. आज साक्षात जोगू महाराजांच्या तालमीत शिकलेले त्या तालीम आयुष्यभर जगलेले महात्मे आपल्या सामान्य वारकऱ्याचं कीर्तन ऐकावं. मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. ह्या न्यायाप्रमाणे युक्तीप्रमाणे आज साक्षात बाबा इथे बसलेले. बाबांना दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल वर्षापासून समस्त ग्रामस्थ डोंगरगावकर भजनी मंडळ, गीताई भजनी मंडळ असे भजनी मंडळ, गीता भजनी मंडळ गेल्या 16 वर्षापासून अखंड हरिनामाचा यज्ञ करते. या यज्ञामध्ये मातृवर्ग पितृवर्ग सगळेच वारकरी मंडळी, कुणी गायनाच्या रूपाने सेवा करत असेल, कुणी मृदुंग वाजवण्याच्या रूपाने सेवा करत असेल, कुणी टाळ वाजवण्याच्या रूपाने सेवा करत असेल, कोणी विणा वाजवण्याच्या रूपाने सेवा करत असेल. प्रत्येक आपापल्या हितासाठी काही ना काहीतरी सेवा करते. प्रत्येकाला वाटते माझं हित व्हावं. त्या हिताच्या रूपासाठी प्रत्येकजण आपली सेवा करते. पण या सेवेला ज्यांनी प्रारंभ करण्यासाठी ज्यांचं या सप्त्यासाठी योगदान आहे ते आदरणीय कैलासवासी वैकुंठवासी तुकाराम बाबा खेडलेकर असतील. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. मथुरा प्रसाद महाराज ऋषिकेश, परमपूज्य गणपत बाबा नागरे गोरक्षकुंड या सगळ्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालू झालेला अखंड यज्ञ महोत्सव, कारण नामचिंतनाचा हा यज्ञ चालू आहे, त्याच्यात आहुती देण्यासाठी हा चतुर्थ दिनी सप्ताह म्हणजे 3.5 दिवसाचा, आपल्या सामान्य भाषेत 3.5 दिवसाचा, पण 4 सेवा त्या निमित्तासाठी सगळे गायक वादक टाकरी सगळ्यांचा नाम उल्लेख मी शेवट करेलच. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या तनाने मनाने धनाने पवित्र अशा उपस्थितीने आपण सगळे डोंगरगावकर ग्रामस्थ ज्यांच्यामुळे माझं येणं झालं, ह्याच गावचे नागरिक आदरणीय आत्माराम भाऊ असतील, सगळे त्यांचे सहकार्य असतील, सगळ्यांमुळे माझं येणं झालं. सगळ्यांना प्रणिपात करतो. शिष्टीमोळे दादा, कॅमेरावाले दादा सगळ्यांना प्रणिपात करतो. सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. ही सामान्य भाषा जरी बोलत असले तरी ही सामान्य भाषा नाहीये महाराज. तुकोबरा या अभंगाद्वारे सकल सामान्य जीवांना उपदेश करताय हित व्हावं असं कोणाला वाटत नाही. या जगात जन्माला यावं आणि हित व्हावं असं कोणाला वाटतं का नाही? या जगात असा जीवच नाही की त्याला वाटत नाही हित व्हावं. लेकरू जन्मल्यापासून आई बापाला वाटतं की आमचं लेकरू सगळ्या गावात मोठं असावं, सामान्य म्हणून जन्माला यावं आणि विशेष रूपाने जगावं असं वाटतं का नाही हो? शाळेत जाणाऱ्या पोरापासून तर शाळेत न जाणाऱ्या पोरापर्यंत काय व्हावं वाटतं? प्रत्येकाला हित व्हावं वाटतं. शेतकऱ्याला वाटतं हित व्हावं, व्यापाऱ्याला वाटतं हित व्हावं, डॉक्टरला वाटतं हित व्हावा, वकिलाला वाटतं हित व्हावा, नोकरीवाल्याला वाटतं हित व्हावा, गायकांना वाटतं हित व्हावं, वादकांना वाटतं हित व्हावं, कीर्तनकारांना 200-200 किलोमीटर जरी आले तरी काय व्हावं वाटतं. कारण काही गोष्टी माईकच्या बाजूला येऊन बोललेल्या बऱ्या असतात. प्रत्येकाला वाटतं कोणत्या ना कोणत्या रूपाने, कोणत्या ना कोणत्या अंगीकाराने आमचं काय झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. पण ते हिताच्या मार्गाने, ते हिताच्या रस्त्याने, ते हिताच्या पथाने आपलं चालणं आहे का? जिथून हित होणार आहे तिथे आपण चालतोय का? सप्ताह करतोय याचा अर्थ आपण चालतोय.
कारण सप्ताह त्याच्यासाठीच असतो, हित झालं पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे, मला गावाने मोठं म्हणलं पाहिजे, समाजानं मानलं पाहिजे, याच्यासाठी सप्ताह नसतो. माझ्या जीवाचा आत्मउद्धार होणं, कल्याण होणं, याचं नाव काय? तुकोबराय सांगताय तरी हित व्हावे. हित व्हावं असं अंतकरणाला वाटत असेल तर हितासाठी अनेक जण तळमळत आहे. सामान्य जीव विषयामध्ये हित शोधतो आणि संत देवामध्ये हित शोधतात. दोन प्रकार आहे महाराज. सामान्य जीवाला वाटतं की विषयामध्ये आपलं हित होईल, सामान्य जे विषयाचा पाठलाग करतो, आणि संतांना माहिती आहे जगताच्या पाठीवरती जर हित करण्याचे कोणामध्ये सामर्थ्य असेल, ताकद असेल, तर तो हिताची देवता जर कोणी असेल तर त्याचं नाव देव, ईश्वर आहे, भगवंत आहे. कारण या जगात त्याच्या सत्तेशिवाय कोणाचं काही चालत नाही. गीता सांगते, गीतेतला श्लोक सांगतो, गतीर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुतप्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम ज्ञानप्रय गोव्या सांगता खाली, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. जो जगात तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया वाणी बोलते, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे. तुझ्या सत्तेशिवाय जगताच्या पाठीवरती काही चालू शकत नाही, काही हलू शकत नाही, काही बोलू शकत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाचे चाले. गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुतप्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. प्रमाण ओवी श्लोक तेच सांगताय जे मला सांगायचं, की या जगात त्याच्या सत्तेशिवाय कोणाचं काही चालत नाही महाराज. त्याची सत्ता असेल तर काही होईल, त्याची सत्ता नसेल तर काही चालणार नाही. आणि मग तुकोबराय सांगताय सामान्य जीव मात्र विषयाच्या पाठीमागे धावता. किती गाड्या घेतल्या, किती बंगले बांधले, किती आपण VIP राहिलो, किती ब्रँडेड वस्तू आपल्याकडे असल्या म्हणजे आपण हित होईल, आपलं हित होईल, आपलं चांगलं होईल, आपलं बरं होईल, नेटकं होईल असं वाटतं का हो कधी? 40 वर्ष जरी नोकरी केली तरी माणसाला वाटतं पेन्शन भेटावं, वाटत नाही का? पेन्शन भेटावं इथपर्यंत माणूस थांबत नाही. जर रिटायर झालं तर गावाला येतात आणि पिरूच्या बागा लावतात. नाही काय तर त्याचा निधी जो आहे तो तरी खायला भेटेल, इथपर्यंत लोकांची बुद्धी असते महाराज. किती जरी असलं तरी माणसाला समाधान वाटतं का? विषय असा आहे महाराज, विषयामध्ये आपण किती जरी बुडालो ना, ते विषयाचं किती जरी सेवन केलं, ज्ञानोबराय सांगता विषय भोगीजी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. असे किती जरी विषयाचं सेवन केलं, किती जरी विषय आपण भोगले, किती लग्न झाली म्हणजे माणूस शांत होईल? होत नाही तो भाग सोडा. आणि आता होणंही कठीण आहे.
किती जरी वस्तू, किती जरी सामान्य रूपाने गोष्टी आपल्याकडे असल्या तरी आपलं अंतकरण समाधानी होतं का हो? हे मी बोलत नाही, ज्ञानोबरांची परिभाषा. विषय भोगिता कोण तृप्त झाला, विषय भोगिता कोण तृप्त झाला, विषय भोगिता कोण तृप्त झाला, विषय भोगिता कोण तृप्त झाला. इंधनेनी मला अग्नी दैसा, इंधनेनी मला अग्नी दैसा, इंधनेनी मला अग्नी दैसा, इंधनेनी मला इंधनेनी मला अग्नी दैसा, इंधनेनी मला अग्नी दैसा, इंधनेनी मला अग्नी दैसा, इंधनेनी मला तुकोबरांचीच परिभाषा आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनेनी मला अग्नी जैसा. कीर्तन ते बरोबर म्हणताय, पण लोक मधून आल्यापासून तेच गागताय, बाकीच्यांना गागू दे असं लोकांचं. महाराज गोड गातात, सगळी माणसं गोड गाणारी. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनेनी मला अग्नी जैसा. किती अग्नीमध्ये लाकडं टाकली म्हणजे आग शांत होईल. अग्नीचा मोठा भडका भेटलाय, तिथे किती नेऊन लाकडं टाकली म्हणजे अग्नी शांत होईल का हो? तसं विषयाचं किती जरी सेवन केलं ना तरी ते विषय मनाने कधी पूर्ण होत नाही. माणूस शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला वाटतं माझं कल्याण जर कशात असेल तर विषयात आहे. ही सामान्य माणसाची बुद्धी आहे. सामान्य माणूस शेवटच्या घटकापर्यंत विषयाचं सेवन करण्यासाठी अट्टहास करतो. त्याला विषय आवडता महाराज, विषय. त्याला असं वाटतं की विषयाचं सेवन केल्यानंतर माझा आत्मतृप्त होईल, माझं मन शांत होईल. पण जगद्गुरु तुकोबरा आणि संत सांगतात की या विषयामध्ये हित नाहीये, कारण सामान्य जीवन नाही, विषयामध्ये हित वाटतं आणि संतांना देवाच्या चरणाजवळ हित वाटतं, त्याच्या भजनामध्ये हित वाटतं. कारण तुकोबरांची परिभाषा फार गोड आहे. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. जर हिताची अपेक्षा संतांच्या ठिकाणी असेल तर ती अपेक्षा सामान्य नसणारच महाराज. कारण जगद्गुरु तुकोबरा म्हणजे सामान्य वारकरी होते का? सामान्यातल्या सामान्य माणसाला जरी परमार्थाचा चांगला आरसा भेटला ना, स्वतःला बघायला जागा भेटली ना, आरसा म्हणजे आपलं प्रतिबिंब पाहणं. सामान्यातल्या सामान्य वारकऱ्याला जरी प्रतिबिंब पाहायला भेटलं तरी तो सामान्य वारकरी एक दिवस असामान्य होऊन जातो. कारण संगतीने फार संघाचा महिमा पतन उद्धार. मी हात केले का थांब. कारण संघाचा महिमा आहे महाराज, पतन होऊ शकतो, उद्धार होऊ शकतो. सामान्य वारकरी जरी विशेष संगत भेटली तरी तो सामान्य वारकरी असामान्य होऊन जातो. आदरणीय बोधे बाबांच्या चाली ऐकून ऐकून कधी लहानचे मोठे वारकरी झाले कधी कळले नाही. आदरणीय बाबांनी आल्याबरोबर सांगितलं की मी बाबांसोबत गायलंय. मनाला तेव्हा काय झालं, आपल्याला वाटलं की आज माझं कीर्तनाला आल्याचं हित झालं. त्याच्यासाठी वक्ता चांगला असावा, त्याला काय बोलावं कुठं कळलं पाहिजे. अशी माणसं भेटणं, त्यांचं दर्शन होणं या आपलं हित झाल्यासारखं. आणि मग ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचं हित कशात होतं? ज्ञानोबरायांची समाधी अलंकापुरात तुकोबरायांना स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला की ज्ञानोबराय अलंकापुरात आहे. हिने तो स्वप्नापुरतं नव्हतं, कंठाला लागली, एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं. मुळी कंठाला लागली, एकनाथ महाराजांचा साक्षात्कार झाला. पण जगद्गुरु तुकोबरायांचा पण साक्षात्कार होता असा की ज्ञानोबरायांची पालखी घेऊन जाणं पंढरपूरला. हैबतराव बाबांनी नंतर घेऊन गेले. इंग्रजांच्या सत्तेमध्ये हैबतराव बाबा ती पालखी घेऊन पंढरपुरापर्यंत गेले. जसं कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष पालखी बसनं गेल्या, तसा काही काळानंतर मुघलांची सत्ता आली, इंग्रजांची सत्ता आली, ती पालखी परत हैबतराव बाबांनी पंढरपुरापर्यंत चालू केली. पण माझ्या ज्ञानोबरायांची पालखी नेणारे जर पहिले संत कोण असतील तर त्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज. आजही तुम्ही बघा, तुकोबरायांच्या रथामध्ये एकट्या तुकोबांची पालखी नसते,
पादुका नसतात, 2 पादुका असतात. एक ज्ञानोबांच्या पादुका असतात आणि एक तुकोबांच्या पादुका असतात. कारण ज्ञानोबांच्या पादुका नेण्याची पहिली परंपरा जर कोणत्या घराण्याची असेल, कोणत्या वारकऱ्यांची असेल, कोणत्या फडकऱ्यांची असेल, कोणत्या सेवेकऱ्यांची असेल, ती तुकोबऱ्यांची परंपरा आहे महाराज. आपण सामान्य माणसं नाही, आपण सामान्य माणसं. ही गादी ज्या तुकोबऱ्यांनी सामान्य माणसं, ज्या नामदेवरायांनी, ज्या तुकोबऱ्यांनी सामान्य माणसाला उपलब्ध करून दिली, कोणत्याही यातीचा, कोणत्याही कुळाचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही वर्णाचा, याता याती धर्म नाही विष्णुदासा, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे वाहू भक्त देखून या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विनी सज्जन कसया, भिकू लागे मांस माळ्या सावत्याचं खुरपू लागे. ही देवाची संतांच्या घरची कामे महाराज. भाव बघितला नाही, कोणत्या जातीतला आहे, कोणत्या कुळातला आहे, कोणत्या वर्णातला आहे, हे बघितलं नाही. पण ऐका, लक्ष द्या. तेच जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या स्मरणात आलं, लक्षात आलं की माझं हीच जर कशात असेल तर ज्ञानोबऱ्यांच्या पादुका पंढरपुरापर्यंत घेऊन जाणं हे माझ्या आयुष्याचं हित आहे महाराज, हे माझं साधनेचं हित आहे. असं स्मरणात आल्याबरोबर थोडी आपण डोंगरगावचे वारकरी होते की लगेच रथ पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, जेवणाची व्यवस्था पाहिजे, पंगत पाहिजे. मी गावाचं नाव घेतलं पण गावोगावी सगळे हेच झालंय. वारकरी कमी, ढोंगबाजी जास्त. इतकं नाही सांगत, इथं चांगलं आहे सगळं. मी काय कोणावर टीका टिप्पणी करणारा बाबा नाही, कारण ज्यांच्याकडे मी शिकलो ते गाथामूर्ती राऊत बाबा आहे. टीका टिप्पणी करणं थोडी एक साधन आहे. पण ऐका, त्या दंबाचा अर्थच हा आहे, त्यासाठी मी बोललो. ऐका, लक्ष द्या. ती जगद्गुरु तुकोबऱ्यांनी अलंकापुरातून ज्ञानोबऱ्यांच्या पादुका घेतल्या, पंढरपुरापर्यंत पांडुरंगाच्या दर्शनापर्यंत त्या पादुका न्यायच्या भूमिकेनं, या आस्थेनं, या विचाराने, त्या मार्गाने जगद्गुरु तुकाराम महाराज अलंकापुरातून प्रस्थान केलं आणि पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. पहिला मुक्काम कुठे करायचा? आता तुकोबऱ्यांसोबत थोडी गर्दी होती महाराज. सध्या माणसाला जिथं नाही तिथं गर्दी हवी. कोणत्याही ठिकाणी माणूस गेला तर माणसाला वाटतं गर्दी झाली पाहिजे. पण महाराज, साधूने, संतांनी, महात्म्यांनी गर्दीची अपेक्षा केली नाही महाराज. कारण पूर्वीच्या काळामध्ये गावापैकी एखादा सप्ताह व्हायचा. खरं आहे का खोटं आहे महाराज? बाबा, गावापैकी गावा मिळती, काही काही गावं अशी 10-10 गावां मिळती, खेड्यां मिळती, एक सप्ताह व्हायचा का नाही? तेव्हा वारकरी कमी होते पण माणसं वारकरी रूपाने जगत होते. वारकरी कमी होते पण माणसं वारकऱ्याच्या अंतकरणाने जगत होते. आता सगळ्यांचे कपडे सफेद आहे पण अंतकरण. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. अंगावरती किती चांगले कपडे घातले, डोक्यावरती किती खादीच्या टोप्या घातल्या, म्हणजे आपलं आचरण चांगलं होत नाही तेव्हा. जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत माणसाच्या शरीराला आणि वाचेला आणि कायाला शुद्धतेची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि मग ती ज्ञानोबऱ्यांच्या वाचेनं, ज्ञानोबऱ्यांच्या कायेनं जगद्गुरु तुकोबऱ्यांची काया वाचा पवित्र आणि पावन करायची होती, हित करायचं होती. तुकोबराय अलंकापुरात आले, ज्ञानोबऱ्यांच्या पादुका घेतल्या आणि पंढरपूरच्या दिशेनं रवान झाले. मुक्काम करायचा कुठे? तर पुण्यात करू. पुणे तिथे काय होणे? ती परंपरा ज्ञानोबऱ्यांची परंपरा तुकोबऱ्यांनी चालू केलेली परंपरा आहे. पुण्यात पादुका घेऊन आले. पादुका आणल्याबरोबर पहिला मुक्काम पुण्याला, मुक्काम दर मुक्काम करत करत दुसरा मुक्काम कुठे करायचा? तर काकांजवळ करायचा, सासवडला गेला. तिसरा मुक्काम कुठे करायचा? अहम वाग्या सुहम वाग्या कुठे करायचं? जेजुरीपर्यंत जायचं. चौथा मुक्काम कुठे करायचा? की ज्यांनी प्रभू रामचंद्रांना येण्या अगोदर आपली भाषा मांडली होती त्यांच्या गावात जाऊन करायचा. असा मुक्काम जर करता करता लोणंद, पुढे जाता जाता तरड, बरडगाव असे मुक्काम हळूहळू पुढे होत गेले. आजचा मुक्काम जिथे होता त्या गावाचं नाव माळशिरस होतं महाराज. तुकोबऱ्यांची वाणी, तुकोबऱ्यांची कीर्ती पाण्याच्या वेगाप्रमाणे, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे अशी प्रसरत चालली होती. सध्या महाराज लोकांना फेमस होण्याचं साधन म्हणजे महाराज नाही आला तरी चालेल पण कॅमेरा गावात आला पाहिजे. भलेही बिचारायच्या, मी काही बोलत नाही, कसं लाईव्ह येते निष्कारण डोक्याला ताण. तो आपला अधिकार आहे नाही कोणावरती आपण काय बोलावं. ऐका, ते जगद्गुरु तुकोबऱ्या माळशिरस या गावापर्यंत येऊन पोचले. गावातल्या लोकांच्या कानापर्यंत आलं होतं की मावळ प्रांतात कोणीतरी पांडुरंगाचा फार मोठा भक्त आहे, त्यांचं नाव तुकाराम. ज्या डोंगरावरती त्यांनी जावं त्या डोंगराची माती विठ्ठल विठ्ठल बोलावं. ज्या रस्त्याने त्यांनी जावं त्या रस्त्याची माती, त्या रस्त्याची धूळ, त्या रस्त्याचे कण
भगवंताचं नामस्मरण करावं इतकी मोठी त्यांची चरणाची ताकद आहे हो. जोपर्यंत आपलं आचरण उत्तम होत नाही तोपर्यंत आपले चरण पवित्र आणि पावन होत नाही महाराज. ज्याचं आचरण उत्तम त्याचे चरण उत्तम, लोक त्याच जगात उत्तम होते. ते तुकोबराय त्या माळशिरसच्या गावापर्यंत येऊन पोचले. आता गावात आले की मस्तपैकी कमिटी असतात, कुठलंही काही करायचं असं ते कमिटी असते. ते गावातली माणसं सगळ्यांना आनंद झाला की जगद्गुरु तुकोबरायांची पालखी, जी ज्ञानोबरायांची पालखी घेऊन तुकाराम महाराज आले, ते आपल्या गावात मुक्काम करणार आहे. ज्या तुकाराम महाराजांचं नाव इतकं प्रसिद्ध आहे, इतकं मोठं आहे, इतकं पावन नाव आहे की ज्यांच्या कीर्तनात देवानं यावं आणि नाचावं महाराज. ज्यांच्या कीर्तनात देवाने मागही उभं राहावं आणि पुढेही उभं राहावं. ही तुकोबरायांची कीर्तनाची जागा होती. कारण जिथे माझी सेवा तिथे मी उभा असतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीता आली आघात निवारावे. संकटाचा काळ जरी असला तरी माझा भगवंत, माझा परमात्मा माझ्या मागे पुढे उभा राहतो. ही तुकोबरायांची भाषा गुरु परंपरेतल्या अभंगातली. आणि ते तुकाराम महाराज त्या माळशिरस गावापर्यंत येऊन पोचले. त्या गावकऱ्यांनी, त्या कमिटीने जगद्गुरु तुकोबरायांच्या दर्शनाची आस लागली होती. तुकोबरायांच्या चरणापर्यंत गेले, तुकोबरायांना विनवणी केली, तुकाराम महाराज तुम्ही आमच्या गावात आले तर आमची अशी इच्छा आहे, तुमची कीर्तनाची सेवा आमच्या गावात झाली पाहिजे, तुम्ही सेवा केली पाहिजे. आमच्या लोकांचा उद्धार करा, आमच्या लोकांना काहीतरी चांगलं ऐकवा, आमच्या लोकांना काहीतरी चांगलं ऐकवा, आमच्या लोकांचा जेणेकरून उद्धार होईल, जेणेकरून त्यांचं चांगलं होईल, हित होईल, असं काहीतरी ऐका. आता महाराज ते संतच होते. ते एकांतात जरी असेल तरी विठ्ठलच गायचं आणि लोकांतात जरी आले तरी विठ्ठल गायचं. एकांतात जरी गेलो तरी देवाचंच भजन करायचं आणि लोकांतात जरी आलो तरी देवाचं भजन करायचं. देवाचं भजन सोडून दुसरं तिसरं त्यांचा काही विषय नव्हता. विषय तो त्यांचा ही त्यांची साधना होती. दुसरा तिसरा काही विषयच नव्हता. जर काही विषय असेल तर देवाचं भजन हाच विषय. आणि मग ते तुकाराम महाराज त्या गावापर्यंत आले. सगळ्या गावकऱ्यांनी विनंती केली, तुकाराम महाराज कृपा करून तुम्ही आमच्या कल्याणाकरता तुमची वाणी संमुदित करा, आमची इच्छा अशी, आमची तळमळ आहे. आणि मग तुकोबरायांनी सांगितलं ठीक आहे, मी संध्याकाळी देवाची सेवा करतो. कारण कीर्तन या शब्दाचा अर्थ, त्याची व्याख्याच सेवा आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढवतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्य उक्ता उपासते. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाचले व्यवसाय प्रायचित्ताचे. ज्या ठिकाणी पापाचंच नाव राहत नाही त्याचं नाव कीर्तन. तुकोबराय सांगतात कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुकोबराय सांगायची भाषा म्हणजे कोणती असेल तर कीर्तनाने उद्धार होतं हेच जग. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. ज्या जागेवर नुसतं आलं जरी, तिथे बसलं जरी, आपली काया देवात्मक होते. त्या जागेचं नाव कीर्तन आहे महाराज. त्या ठिकाणाचं नाव, त्या क्षेत्राचं नाव कीर्तन आहे. जिथे बसलं तरी वाया देवात्मक होऊन जाते. ती काया कधी देवमय होते कळत नाही, समजत नाही. तुकोबराय सांगतात कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ते शरीर, ती काया कधी देवाच्या वाणीसारखी पवित्र आणि पावन होऊन जाते, कधी समजत नाही. आणि मग ते जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करण्यासाठी उभे राहिले. तुकोबरायांनी त्या जागेवरती, त्या माळशिरस गावामध्ये साक्षात मारुतीरायांसमोर कीर्तन करण्यासाठी उभं राहावं. हनुमंतरायासमोर सेवासाठी उभं राहावं. देवा माझी सेवा आपल्या पदरात घ्यावं. माझी सेवा, माझी भाषा, माझी वाणी, माझं संबोधन, देवाबद्दलचं गायलेलं भजन, देवाबद्दल आळवलेली भाषा. एक तर कीर्तनकार स्वरात असावं, नाही तर जोरात असावं, नाही तर आपल्या घरात असावं. किमान बिचारा एक तर स्वरात तरी असला पाहिजे, नाही तर किमान चांगला अभ्यास करून जोरात तरी असला पाहिजे. अभ्यासानं, तब्येतीनं नाही. ज्या गुंगराला पाला जास्त त्याला फळत तशी
जास्त काही तसं काही नसतं. नाही तर मग आपापल्या घरात असावं. एक तर मंडपात तरी वाजवतं यावं, नाही तर मग आपल्या घरात वाजवावं. इकडे येऊ नये. दोन्ही वादक हे मंडपात वाजवण्याजोगे महाराज. दोन्ही बिचारे प्रतिम वाजवत आहे. कारण मी तिकूनच इकडं आलो. बरोबर तुम्हाला थोडं थोडं आडवं वाजवत आहे, म्हणजे तुम्हाला कळत नाही. तयारीचे बोल आहे त्यांचे, तयारीचे हात आहे महाराज. ते बिचारे आपलं हित करण्यासाठी झाले ना. ते नसले तर आपलं हित होईल का? तुम्ही नसलं तरी आमचं हित होणार नाही, काळजी करू नका. आणि मग ऐका महाराज, जगद्गुरु तुकोबरायांनी देवासमोर फेटा बांधावा, हनुमंतरायासमोर उभं राहावं आणि हिताचं संबोधन, हिताची भाषा हनुमंतरायासमोर मांडावी. लोकांनी जवळ येऊन सांगितलं, तुकाराम महाराज असं कीर्तन करावं, इथून मागं असं कधीच कीर्तन केलं नसेल, असं कीर्तन आज आमच्या गावात करा. गावोगाव लोकांकडे गेलो आपण, कीर्तनाला गेलो, लोकांची एकच भाषा असते. मला या गावात आल्यावर थोडं बरं वाटलं. मला आल्याबरोबर आत्माराम म्हणून सगळे महात्म्यांचीच नावे गावात सांगितली. या महात्म्यांची, या महाराजांची कीर्तन झाली, त्या महाराजांची कीर्तन झाली, यांची सेवा झाली. ते सगळी महात्मे महाराज. सकाळी कधी उद्या पोडावांचं कीर्तन, हां, म्हणजे सगळ्यांची जी नावं घेतली, हे संप्रदायातली महात्मे मंडळी, साधू मंडळी, महंत मंडळी, यांच्याकडे बघितल्यानंतरही आपलं पाप नष्ट होऊ शकतं असं त्यांचं जीवन आहे, आचरण आहे. त्या महात्म्यांचे आपण चिंतन ऐकतोय, कीर्तन ऐकतोय. एखाद्या माझ्यासारख्या लहान बाळाला येऊन तुम्हाला काय सांगा उद्धाराची भाषा, ज्यांच्या मुखातून आपण ऐकतोय ते खरं कल्याण आहे महाराज. आणि मग ऐका, ते जगद्गुरु तुकोबरायांजवळ आलेला वारकरी माणसं आत्ताच आपल्याजवळ सांगत नाही हसवा, रडवा, गागा, हे पहिल्यापासून आहे महाराज. वारकरी तुकोबरायांजवळ आला तुकाराम महाराज, आज असा झटका होऊ दे ना, लोक उठलेच नाही पाहिजे 2 तास. कोणाला सांगतोय? तुकाराम महाराज म्हणले, बाबा ही काय झटक्याची जागा आहे का? मला हेच सांगायचंय महाराज, आपण वक्त्याला आधी सांगू नये. जसं आज तुम्ही सांगितलं नाही, याचा आनंद वाढतो. वक्त्याकडून एक अपेक्षा करावी, असं विनोद, मनोरंजन ही त्याची साधनच नाही महाराज. जगाच्या पाठीवरती असं एकमेव स्टेज आहे, एकमेव व्यासपीठ आहे, एकमेव जागा आहे जिथून आपलं खरंच कल्याण होऊ शकते. अशी जर परिभाषा जर कुठून निर्माण होत असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे महाराज. बाकी जगाच्या बाजारात आता स्टेज राहिले नाही. सामान्य पोरांकडे 1.5 लाखाचे मोबाईल आहे महाराज, ब्रँडेड कंपनीचे. ती बिचारे तिकडे कल्याणाच्या दृष्टीने जात असतील का? माझा नका बघू. ती बिचारे तिकडे कल्याणाच्या दृष्टीने जात असतील का? 1.5 लाखाच्या मोबाईलला कल्याण होईल का? पण 3 शब्दांनी कल्याण, विठ्ठल. आणि मग ऐका, त्या जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तनासाठी उभं राहावं. लोकांनी सांगितलं होतं तुकारामाला असं कीर्तन करा की लोक उठले नाही पाहिजे. तुकोबरांनी डोळे झाकावं, जे रामकृष्ण हरी भजन चालू करावं. तुकोबरांची वाणी अर्धा तास फक्त भजनच गात राहावी. अर्धा तास रामकृष्ण हरी भजन तुकोबरांच्या वाणीने गावं. मागच्या आलेली मंडळी म्हटली, बाबा दिसायलाच चांगलं आहे, बाबाला काही येत नाही. बाबा दिसायला तो नीटनेट काय, बाबाचं फक्त नाव झालंय. 30 सेकंदाच्या व्हिडिओमुळे बाबा मोठा झाला की काय? कधी कधी वाटतं माणसं, कधी कधी कार्यक्रम कीर्तन घेता पण नंतर वाटतं रे बरेच पैसे निघून गेले 30 सेकंदाच्या नादात. त्याचं नावच मृगजळ आहे महाराज. त्याचं नावच मृगजळ आहे. दिसतं पण ते सत्य नसतं. ज्याची जाहिरात करावी लागते तो माल खोटा असतो. वा. ज्याची जाहिरातच करावी लागत नाही तोच माल खरा असतो. पण काय करते, या युगामध्ये नाही जाहिरात करतो लोक टिकू देत नाही. विठ्ठल. आणि मग ऐका महाराज, पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती, त्याच मालाची लोक जाहिरात करायची. चांगला माल वरती असायचा, मोंड्याचा माल. सगळे शेतकरी माणसे. मोंड्याचे कांदे गुणीच्या वरती असतात. पिकअप मध्ये भरले तर मोंड्याचे कांदे फाळक्यावरती असतात. मध्ये कोणता माल असतो? जाहिरातीचा माल कायम बाजूला असतो. तसंच आहे महाराज. आणि मग ऐका, ते जगद्गुरु तुकोबरांनी रामकृष्ण हरिभजन अर्धा तास केलं. मंडपातली माणसं, मंदिरातली माणसं उठू लागली, जाऊ लागली. आणि मंदिरातली माणसं उठू लागल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांना काय भान होतं महाराज? डोळे झाकलेली होती, शांत डोळे होती, लोकांकडे बघत नव्हती. अर्धा तासाचा काटा 1 तासापर्यंत आला. बाकीच्यांना वाटलं चला भाऊ 1 तास झाला, आता तरी पंचपदी चालू होईल, आता तरी रूपाची चाल चालू होईल. कीर्तनामध्ये सगळे श्रोते असतात महाराज. काही फक्त गायन ऐकण्यासाठीच येतात, काही फक्त हसण्यासाठीच येतात, काही फक्त हेच पाहण्यासाठी येतं की कोण कोण कीर्तन ऐकते, कोण कोण टाइमपास करते.
काही फक्त याच्यासाठीच येतात की माझं कल्याण होईल का महाराज या जागेवरून, काही फक्त चिंतनासाठी येतात. आणि काहींना काहीच नसतं, घरी झोप येत नाही मंडपात येऊन बसतं, बाकी काय असतं महाराज. आणि मग ऐका, जगद्गुरु तुकोबरायांनी चालू करावं, 1 तास होऊन जावं, रामकृष्ण हरिभजन चालावं. आणि 1 तासानंतर हळूच पाठीमागच्या महिलांनी उठावून करायची वाट धरावी. आता एकदा बाई उठल्या माणसाची काय ताकद आहे मंडपामध्ये बसायची महाराज. ती बिचारची मालकीनच उठली, मग मला काही उठलं तिचे वाट धरली महाराज. मंडपातली लोक गेली, मंदिरातली प्रांगणातली लोक गेली. माझा सांगण्याचा उद्देश पुढे ऐका. मंडपातली प्रांगणातली लोक गेली, जगद्गुरु तुकोबाने डोळे उघडले. किती वाजले बघण्यासाठी नव्हते उघडले, गडलाचा काटा 10:30 पर्यंत गेलाय. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाने डोळे उघडले नाही. तुकोबांना वाटलं कोण भजनामध्ये तल्लीन झालंय आणि माझ्या हनुमंतरायासमोर माझी सेवा चालू आहे, कोण कोण माझ्या प्रभू रामचंद्रांचं भजन करतंय. याच्यासाठी तुकोबाने डोळे उघडून परत झाकावून परत रामकृष्णारी भजन चालू करावं. आता सगळेच उठू लागले, पण ज्यांनी तुकोबरायांना आमंत्रित केलं होतं, ज्यांनी बोलवलं होतं, तुकोबरायांचा मुक्काम गावात होता, पण ज्यांनी विनवणी केली होती महाराज कीर्तन करा, त्यांना वाटलं जर मी उठून गेलो तर तुकोबरायांचा अपमान होईल. कारण कीर्तन करायला बोलवणारा माणूस 2 तास लई चिंतित असतो महाराज, बाबाचं कीर्तन कसं होईल, लोक मला काय बोलतील. 2 तासानंतर त्याची प्रक्रिया असते विचारायची. 2 तास तो फार वेळ, त्याचं मन कीर्तनात नसतं, इथलं सांगत नाही मी. त्याचं मन फक्त हेच असतं, बाबांनी काहीतरी नवीन सांगितलं पाहिजे, लोक खुश झाली पाहिजे, थांबा थांबा. आणि मग ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे. सामान्य माणसं उठून गेले, जे 2-4 बसले होते बिचारे व्यवस्थापक मंडळ, तेही कंटाळले निघून गेले. कीर्तन चालू होणारी वेळ होती, सामान्य भाषेत किंवा 9चा काटा असेल असाच. पूर्वीचा काळी हाच कीर्तनाची वेळ होती. 7 ते 9चं कीर्तन म्हणजे कसं आहे माहिती का, दिवसभर काम करणे, संध्याकाळी जेवायला मंदिरात जा. गावगाव आम्हाला सध्या आता लोक जेवायला कधी येते ते कळतंय. 7 ते 9च्या कीर्तनाला गर्दी खरी 8:45 आहे महाराज. 8:30 8:45 9ला तर मंडपात एवढी गर्दी असते महाराज, जिकडं पाहावं तिकडे माणसं, चपला कमी माणसं जास्त, कारण ही त्याची घाल ते त्याची घाल. पण ऐका, 9 ते 11चं कीर्तन, त्याच्यात जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन करावं. पहाटपर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू होतं. तुकोबरायांना थोडे जागेवरती आले, शुद्धीवरती आले, त्या भजनामध्ये इतके दंग होऊन गेले होते. तो भजन सोडून तुकोबरायांच्या वाणीत दुसरं तिसरं काही नव्हतं, अंतकरणात दुसरं तिसरं काही नव्हतं. पहाटची वेळ झाली, वारकरी काकडा करण्यासाठी मंदिरात येतील. ते वारकरी, गावातले वारकरी काकडा भजन करण्यासाठी मंदिरात येतील. आता आपण हनुमंतरायांना मोकळीक दिली पाहिजे. आता जे सेवापती आहे ते मारुतीरायांना आता आपण विश्रांती करण्यासाठी थोडी वेळ दिली पाहिजे. आणि मग तुकोबरायांच्या वाणीनं म्हणावं, देवा खूप वेळ माझं हित करण्यासाठी तू भजन करण्याची संधी दिली, हितासाठी बोलतोय. देवा हनुमंतराया खूप वेळ तुम्हाला हितासाठी भजन करण्याची संधी दिली, पण माझी आता अशी अपेक्षा आहे देवा, प्रभू हनुमंता तुम्ही डोळे झाकावं आणि निवांत आराम करावा, निवांत विश्रांती घ्यावी. आता मी विश्रांती घेतो, कारण काकड्याला येणारी माणसं लवकरच येतील, बरं तुमची विश्रांती होणार नाही, तुम्ही आता विश्रांती करा, मी इथून जातो. जगद्गुरु तुकोबरायांनी 350 पावणे 400 वर्षापूर्वी सांगावं की हनुमंतराया तुम्ही आता विश्रांती करावा. तेव्हापासून आजपर्यंत माळशिरस गावात जर वारीच्या वाटेनं कधी गेले, बाबा माझ्या समोर बसलेले त्यांनी पाहिलेले, म्हणून मी अधिकाराने सांगतो, आजही त्या माळशिरस गावामध्ये जर गेलो आणि त्या गावात प्रभू हनुमंतरायाचं मंदिर जाऊन बघा, आजही त्या गावातली पूर्व माणसं सांगतात की आमच्या गावात तुकोबरायांची पालखी आली ज्ञानोबरायांच्या पादुका घेऊन, तेव्हापासून आमच्या हनुमंतरायांनी डोळे झाकले तर आजपर्यंत उघडली नाही. ही संतांच्या भाषेची ताकद होती महाराज. संतांनी एकदा म्हणावं देवा तुम्ही डोळे झाका आणि आजपर्यंत डोळे झाकावं. तसंच आज आपण संतांकडे अपेक्षा करावी, तुकोबरायांच्या वाणीकडे अपेक्षा करावी, भगवंत पांडुरंगाच्या चरणाजवळ अपेक्षा करावी, देवा माझं आयुष्याचं कल्याण होईल अशी काहीतरी साधना मला दे ना बाबा, माझ्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, माझं हित झालं पाहिजे. आणि मग ते तुकोबराय आपल्या भाषेतून आपल्या वाणीतून सांगताय, जर आयुष्याचं कल्याणच व्हावं वाटत असेल, आयुष्यामध्ये उद्धार व्हावाच वाटत असेल, तर आपल्या आयुष्यातला दंभ बाजूला सारा आणि देवाच्या भजनाची ताकद, देवाच्या भजनाची नामस्मरणाची सेवा करा, हेच आपल्या आयुष्याचं हित आहे. अभंगाचं प्रथम चरण. हित व्हावे तारी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तारी दंभ
धुरी ठेवा शुद्ध शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची भावे तरी धुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची सेवा देवाची तुकोबरांची परिभाषा आहे हित व्हावं असं वाटत असेल तर आपली सेवा ही अंतकरणे शुद्ध रूपाने देवाच्या चरणांजवळ जावी, शुद्ध रूपाने चित्ताच्या अंतकरण शुद्ध रूपाने जावी. पण त्याच्यासाठी दंभ बाजूला सारावा लागतो. कारण या जगताच्या पाठीवरती माणसाला इतका दंभाचा मोठा आजार झालाय ना, मोठा आजार, रोग म्हणण्यावाली एवढी वाणी आपली मोठी नाही पण आजार आपण म्हणू शकतो. इतका मोठा आजार झालाय महाराज माणसांना की प्रत्येकाला वाटतंय की पुण्य केल्यानंतर माणूस सांगितल्याशिवाय राहतच नाही. पाप केलं का सांगतो का? आपल्या सामान्य भाषेत मांजर मारली हे सांगत नाही पण काशीला गेले सांगल्याशिवाय. पण ऐका, भक्ती क्षेत्रामध्ये असं असावं, पेरणी करावी, राहक्या हाकावाच लागतो. कारण ते पेरलेलं बी कसं करावं लागतं, झाकावं लागतं. जोपर्यंत मातीच झाकत नाही तोपर्यंत ते तसंच भक्ती क्षेत्रामध्ये महाराज, जोपर्यंत आपण केलेलं पुण्य आपल्यामध्ये झाकण्याचं सामर्थ्य नाही आहे तोपर्यंत आपली भक्ती शिगेपर्यंत जाऊ शकत नाही. ज्ञानोबरांची भाषा आहे विषयाची या चौबारा घातली या भ्रमाचा पसारा, धर्मुची अधर्म होय विरा तो दंबू जाण. ज्ञानोबराय 16व्या अध्यायामध्ये काय विशेष वर्णन सांगताय हो? विषयाची या चौबारा. माणूस विषयाचं वर्णन इतक्या आनंदाने करतोय, आपल्या जिभेनं करतो. जे मी केलंय ते माणूस फार धाडसाने सांगतो. जर एखादं चांगलं काम केलं की माणसाला थांबवत नाही, हे मी केलंय ते मी केलंय, तो भ्रम आहे पण आपला. आणि त्यालाच ज्ञानोबराय सांगतो जर काही असेल तर त्याचं नाव दंभ आहे. 16व्या अध्यायामध्ये श्लोक येतो गीतेमध्ये, दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच. कारण ज्या ठिकाणी दंभ येतो त्या ठिकाणी अभिमान येतोच महाराज, आल्याशिवाय राहत नाही. कारण जसं काम आला की क्रोध आला. दुसऱ्या अध्यायामध्ये गीते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात जिथं काम उपजला तिथं क्रोध आधीचा आला. तसा काम अंतकरणामध्ये उपजला की क्रोध आल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे दंभ आला की अभिमानाला वेळ लागत नाही. दंभ आला की अभिमान येणारच, काम आला की क्रोध येणारच. समजून घ्यायचं. जास्त राग येणारी माणसं कामुक होऊन जातात कधी कधी. माणसानं अंतकरणामध्ये फार ताबा ठेवला पाहिजे. अभिमानामध्ये जगता जगता कधी दंभी होऊन जातो माणूस समजत नाही. पण तुकोबराय सांगता त्या दंभाच्या पाठीमागे जाऊ नका, त्याच्यामध्ये हित नाहीये. कारण तुम्हाला जागायचंय बाबांनो. जोपर्यंत तुम्ही जागत नाही तोपर्यंत तुमचं हित होऊ शकत नाही. हे जग जोगी जग जोगी जग जाग बोलती. हे जग जोगी जग जोगी जग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जग जाग
कशी लागली महाराज. सगळे इथे एक नंबरचे खिलाडी आले त्यात कीर्तनकारच. आणि मग महाराज जगद्गुरु तुकोबरायांची भाषा हित व्हावं जर असं वाटत असेल माणसानं कायम जागं राहिलं पाहिजे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. कारण तुकोबरा ह्याही नामदेवरायांचा अभंग ह्या. तर तुकोबरांनी सांगावं आता जागा रे बाईंनो जागा, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. त्याच तत्वाने नामदेवरांनी सांगावं माणसानं कायम जागं राहिलं पाहिजे. हिताच्या दृष्टीने तर कायम जागं राहिलं पाहिजे. इतकं जागं राहिलं पाहिजे, इतकं सावध राहिलं पाहिजे. कारण ज्या तत्वाने ज्या न्यायाने माणसाला तारुण्यामध्ये जे करायला पाहिजे ते माणूस तारुण्याच्या अवस्थेमध्ये करत नाही. पण तारुण्याची केलेली चूक आयुष्यभर माणूस विसरत नाही. एक वाक्य सांगून जातो, फार गोड आहे, बाबांची क्षमा मागून बोलतो. कॉलेजच्या काळामध्ये दिसणारी चंद्रमुखी, कॉलेजच्या काळामध्ये दिसणारे प्राणनाथ जर पळून गेले आणि जर एखादं काही चुकीचं काम केलं, काही वर्षानंतर हा तिचा फक्त नातच राहतो, ती याची सूर्यमुखी होती. काही दिवस जर संसारात राहिले जगले, ऐका बारकाईने ऐका, काही दिवस संसारात राहिले जगले तर याला वाटतं या जगात माझ्यासारखा अनाथ दुसरा कोणी राहिला नाही. जिच्याकडे बघून मला वाटायचं काय चंद्रमुखी, ती आता साक्षात ज्वालामुखी झाली. याचं नाव संसार. विठ्ठल. कारण हे दिसणं फक्त तारुण्यापुरतंच असतं. संपत्ती, ताकद, तारुण्य या आयुष्यभर कोणाकडेच नसतं महाराज. दुर्योधनाकडे सगळं होतं, संपत्ती होती, ताकद होती, अभिमान होता, सौंदर्य होतं, पण अंतकरणात नम्रता नव्हती. आणि अर्जुनाकडे सगळं होतं पण अंतकरणात नम्रता होती. एकाचा उद्धार झाला आणि एकाचं पतन झालं. कारण हेच व्हावं जर असं वाटत असेल तर त्याचं नाव दंभ आहे. तो कायम बाजूला सारला पाहिजे. दंभ या शब्दासाठी मी सांगितलं, कारण जे दिसतं ते खरंच असतं असा काही भाग नसतो. जे डोळ्यानं दिसतं ते खरंच असेल जोपर्यंत आपण. त्यामुळे तुकोबराय सांगतात की का खरं असेल, जरी संतांची भाषा असेल तरच खरं असेल. कारण संतांची पायी हा माझा विश्वास. जर संतांची वाणी असेल, संतांची भाषा असेल तर ते खरं असेल, याच्यात माझा काही शंका नाही, याच्यात माझा काही एखादा प्रश्न नाही. पण जर ती संतांची परिभाषा नसेल तर हे खरंच असेल असं माझ्या अंतकरणात खरं वाटणारच नाही. आणखीन पुढे जाऊन सांगू का, तुकोबराय सांगताय हे सगळं करण्यासाठी अंतकरणामध्ये शुद्धता असावी लागेल. चित्त शुद्ध सेवा देवाची. कारण शुद्ध अंतकरणाने केलेला परमार्थच देवाच्या चरणापर्यंत आपल्याला घेऊन जातो. अंतकरणातले 6 विकार जोपर्यंत आपल्या अंतकरणातले निघून जात नाही तोपर्यंत आपण देवाच्या भजनाच्या ताकदीची माणसं होऊ शकत नाही. गाण्यासाठी पण कारण ते भजन आपल्या वाणीत यावं यासाठी ती वाणी पण तितकी पवित्र आणि पावन असावी लागेल ना. कीर्तनात येतो पण आपलं मन राहतं का हो कीर्तनात. शरीराने जरी आपण बसलो, एकच विनोद सांगितलं तरी माणसं कसे खुलले हो. फार माना पडल्या होत्या पण लगेच माणसं उठले. ही विनोदाची ताकद आहे. 2 तास एखादा वक्ता रडूही शकतो, हसूही शकतो. 2 तास रडवणं, 2 तास हसवणं कठीण नाहीये, पण आपल्या उद्धाराचं 2 तास बोलणं हे फार कठीण आहे. कीर्तन करणं हे कठीण नाहीये, पण कीर्तन देवाचं करणं हे कठीण आहे. समजलं ना तुम्हाला. कीर्तन करणं हे कठीण नाहीये. कोणी उठवून फेटा बांधावं काय कठीण आहे. पण आयुष्यभर फक्त लेकरांना चाली शिकवलं असं एक वैराग्यमय जीवन होऊन गेलं. त्यांचं नाव स्वर्गीय परमपूज्य बोधे बाबा. त्यांनी डोक्याला कधी फेटा बांधता नसता आला गो. पण आयुष्यभर मी माझे ज्ञानोबांचे, तुकोबांचे, संतांचे शब्द आळवीन हीच त्यांच्या मनातलं हेतू होतं महाराज. आयुष्यभर ती भाषा, ती शब्द मी आळवीन, दुसरं काही करणार नाही. माझं अंतकरण त्याच भाषेनं शुद्ध होऊ शकतं, माझं चित्त त्याच भाषेनं शुद्ध होऊ शकतं. हे महात्म्यांचं जीवन असतं. त्या वाटेनं त्या मार्गाने आपण जाणं म्हणजे आपला संप्रदाय. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे. आपण त्या मार्गाने जायचं, त्या मार्गाने जाणारी आपण मंडळी, आपण साधक मंडळी. आणि पंत तुकोबराय सांगताय साधकासाठी साधन गरजेचं आहे ना. कोणत्याही जरी क्षेत्रात आपण असेल तर त्या क्षेत्रात काहीतरी साधन लागतं. भक्ती क्षेत्राचं साधन म्हणजे शरीर आहे महाराज.
आणि भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणजे भजन आहे. आणि मग तुकोबराय सांगताय जोपर्यंत त्याचं नाव आपल्या कंठात राहत नाही, जोपर्यंत त्याचं भजन आपल्या वाणीत येत नाही, आपल्या वाचेत येत नाही, तोपर्यंत त्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. तो एकांतातही गावा, तो लोकांतातही गावा. आजच्या दिवशी एकांतात सांगितलं तुकोबरांनी. एकांत शब्दाचे 3 अर्थ केले तरी चालणार. आज एकांत जिथे कोणीच नसेल असा एकांत, जिथे एकाच अर्थाचे असतील असा एकांत. आता आपण एकाच अर्थाचे माणसे सगळे कशासाठी आलोय? कीर्तन ऐकण्यासाठी आलोय. आज तुकोबरांनी गाण्यासाठी सांगितले. कीर्तनाचे 4 प्रकार आहे: नामकीर्तन, गुणकीर्तन, स्वरूप कीर्तन आणि लीला कीर्तन. आजच्या दिवशी ज्याचं वर्णन करायचंय ते लीला कीर्तन, देवाची लीला गाणं, स्वरूपाचं वर्णन करणं, नामाचं वर्णन करणं आणि गुणाचं वर्णन करणं. कारण स्वरूपाचंही वर्णन करतो, लीलेचंही वर्णन करतो, गुणाचंही वर्णन करतो, नामाचंही वर्णन करतो, त्याचं नाव कीर्तन. आणि मग तुकोबरांनी सांगितलंय पण असा विठ्ठल कायम गात राहायचा. गात जगा, गात जगा, प्रेम मागा विठ्ठला, कायम त्याचं भजन करायचंय. पण हे भजन करण्यासाठी त्याचा फायदा काय हो? फायदा नसेल अशी एखादी गोष्ट आपण करतो का हो? ज्यात फायदाच नाही असं आपण काही काम करतो का? ज्याच्यामध्ये काही फायदा नाही, काही आपला काही नफा होणार नाही असं काही काम करतो का हो? असं काम आपलं मन कधीच करू शकत नाही. परंतु तुकोबराय सांगताय त्याला आवडीने गाणं आणि तो न काही करता आपल्या घरी लाभ घेऊन येणं हेच अभंगाचं 2 चरण. आवडी विठ्ठले गाईजे एकांती, आवडी विठ्ठले गाईजे एकांती, आवडी विठ्ठले गाईजे एकांती, आवडी विठ्ठले गाईजे एकांती, आवडी विठ्ठल गाईजे एकांती, आवडी तो आल्याशिवाय राहणार नाही. बघ त्याच्यासाठी का असं तुकोबराय सांगताय. आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभेती ती लाभ करा. तर त्याचं भजन जर गायलं तर न काही मिळणारे रिद्धी सिद्धी ते घरापर्यंत येतील महाराज. अलभ्यती येतील लाभ करा, असे अलभ्य असणारे लाभ घरापर्यंत येतील. जगद्गुरु तुकोबरायांची वाणी इथपर्यंत थांबत नाही. तुकोबराय सांगतात आणखीन पुढे सांगतो काय करायचं. कारण पंढरपूरला जायचंय, ज्या रस्त्याने जायचंय तोही रस्ता माहीत असावा लागतो, ज्या रस्त्याने जायचं नाही तोही रस्ता माहीत असावा.
काय नाही केलं पाहिजे म्हणजे पाप होत नाही हेही मनाला माहीत पाहिजे, आणि काय केलं पाहिजे म्हणजे पुण्य होतं हेही मनाला माहीत पाहिजे. काही नाही केलं म्हणजे आपलं पतन होणार नाही हेही अंतकरणाला माहीत पाहिजे, काय केलं म्हणजे उद्धार होईल हेही अंतकरणाला माहीत पाहिजे. काय केलं म्हणजे चार चौघातले लोक आपल्याला चांगलं म्हणतील हेही त्या मनाला माहीत पाहिजे, काही नाही केलं म्हणजे आपलं कुळाचं नाव खराब होणार नाही हेही त्या मनाला माहीत पाहिजे. कारण तारुण्याच्या वयामध्ये माणसाला नको नको त्या कल्पना लवकर सुचतात. तारुण्याचं वयच तसं असतं महाराज. पण लोक म्हणतात 16वं वरीस मोक्याचं येड्या हो. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी कोणत्या वर्षी सांगितली हो? 16. छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाण्याचं वय कोणतं होतं? 16. तुकोबरायांनी देवाची परिभाषा लोकांना सांगावी ते वय तारुण्याचं होतं का म्हातारपणाचं होतं? स्वामी विवेकानंदांनी शिकोगाच्या परिस्थितीत जावं आणि सांगावं माझा हिंदू धर्म हा डोक्यावर घेण्यासारखा आहे ते वय कोणतं होतं? तरणा भाग्यवंत. तारुण्याचं वय महाराज, क्रांती करण्याचं वय जर कोणतं असेल तर तारुण्याचं. पण त्या तारुण्याच्या वयामध्ये माणूस नको नको त्या जागेला अंतकरणामध्ये जागा देऊन बसू, नको नको त्या गोष्टीला. तरुण पोरं होते. शास्त्र काय असतं कोणाला स्थान नाही दिलं पाहिजे मार्मिक दृष्टांत सांगून पुढे चालतो. आता 11 वाजत आले, तुमच्या डोळ्यावरती आता झोपेचे पडसाद उमटले ते मला कळायला लागले. कॉलेजचा पोरगा होता आणि बिचारा त्याने प्रेमपत्र लिहिलं महाराज, आणि एका कन्याला घेऊन गेल्या, एका मुलीकडे घेऊन गेला हे पत्र. ती बिचारी हरिपाठ भागवत गीता करणाऱ्याची पोरगी होती, जिच्या बापाचा विषय दुसरा तिसरा काहीच नव्हतं. देवाचं भजन, देवाचं चिंतन ऐकणार तिचा कुळ, तिचा परिवार. आपुली इता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. ह्या कुळातला तिचा बाप आणि तिची आई, आणि त्याच कुळातली ती सात्विक पोरगी होती. कुळी कन्यापुत्र बरं का. ओंकार महाराज कोणाच्याही पोटी आधी कुळ चांगला असावं लागतं, म्हणून महाराज चांगले माणसं त्या कुळात जन्माला येतात. कारण तुकोबरांची परिभाषा माझ्या वडिलांची देवा ही माझ्या एकट्याची सेवा नाहीये, आमच्या अनेक कुळं अनेक पिढ्या तुझ्या सेवेसाठी रद्द झाली आणि मग माझा जन्म झालाय. आणि मग त्या मुलाने त्या मुलीला पत्र पाठवलं. कॉलेजच्या दरवाजावरती ते पत्र दिलं. बघा आता कसे माणसं खुलले एकदम. ते पत्र दिलं महाराज. ते पत्र त्या कन्येनं त्या मुलीनं हातात घेतलं आणि वाचलं. माझं तुझ्यावरती फार प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत, असे शब्द असतात. हा बरं एक्सपिरियन्सवाला बंदा आहे. आणि मग बिचारा लाजू नको माझ्यासोबत चल गाडीत बस, काय काळजी नको. ज्याला कोणी नाही त्याला महाराजांची गाडी फिक्स आहे. आणि मग ऐका महाराज, ते पत्र वाचलं. त्या मुलीच्या पत्राच्या खाली शेवटला एक ओळ लिहिलेली होती, मजकूर लिहिला होता, या पत्राचं प्रतिउत्तर उद्या मला दुसरं पत्र देऊन दे बाबा. हा गडी रात्री घरी आला. रात्री काही झोप लागा नाही याला. रात्र झाली, इकडून पड तिकडून पड, जागा बदल, पण याला काही झोप येण्याला झालं. कधी सकाळ होईल, कधी मी कॉलेजला जाईल. दुसऱ्या दिवशी उठला, कॉलेजपर्यंत आला. गेटवरच त्या मुलीची वाट बघत होता. कधी येते कधी येते कधी येते कधी येते. मनामध्ये चंचलता निर्माण झाली होती. मन फार चंचल आहे, चपळ आहे. ज्ञानोबरांनी त्याला 11वं इंद्रिय नाव दिलंय महाराज. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, आणि सगळ्या इंद्रियांचा राजा कोण असेल तर ज्ञानोबरा सांगतो तो बहुत चंचलच्या फळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. चंचल आहे, इतकं चपल आहे महाराज. कधी कुठे जाईन, घरी इथं बसलं तरी माणसाचं मन घरी असतं. त्यासाठी कीर्तनकार गायकानं किती जरी चांगलं प्रमाण होतं तरी माझं मन चंचल झालंय. आंबा काढायचा काटा पळू राहिलाय. कारण ज्याला वेळ जपता आली नाही की त्याच्या वेळ येते महाराज. कारण माणूस किती जरी गोड बोलला तरी तो वेळेत बोलला पाहिजे. वेळेत आलाय, वेळेत गेला की लोकांना बरं वाटतं. जास्त टाइम गेला की लोकांना गेला काही भेटत नाही का. कीर्तन आणि मग ऐका महाराज,
गडी त्या गेटपर्यंत आला. त्या मुलीनं ते पत्र लिहिलं होतं, याच्या हातात दिलं. हा उल्हासित झाला होता, आनंदी झाला, प्रफुल्लित झाला होता, नुसता पळतच गेला होता. पत्र घेतलं आणि वाचलं. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. 9 देऊन 11व्याने माझ्या दारात पाणी वाहिलं तरी तुझा काही उपयोग होणार नाही. याच्या मनात मारा की बॅटऱ्या लागल्या. याला वाटलं मी प्रेम सांगितलं आणि या बाईनं काय लिहिलंय, माझा जीव तुझ्यात अडकलाय. सध्या बाया कोणत्या मालिका बघताय, एका मालिकेत एका बाईला 4 नवरे महाराज. आणि त्या मालिका आपल्या घरात आहे. आपलं कधी उद्धारण कधी कल्याण होईल का हो? आपल्या घरात कोणता चॅनल लावावं हे त्या आईला कळलं पाहिजे. आपली मुलं आपली मुली भविष्यात जाऊन आपल्या घराचं नाव मोठं करायला पाहिजे का पतनासाठी न्यायला पाहिजे हे त्या आईला त्या बापाला कळायचं. आजच्या काळात सोशल मीडिया माणसाचं उद्धारही करू शकते, पतन नाही करू शकते. हे जितकं चांगलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे. तुमच्याकडे एक आहे, आमच्याकडे 2 आहे. अनुभव सांगतो. जितकं चांगलं तिथे त्याच्यापेक्षा वाईट पण आहे. पण ह्याही काळात त्या मुलीवरती त्या कन्येवरती असे संस्कार त्या मायबापाने केले होते. असं पत्र आलं, तो गडी हातबळ झाला, असा व्याकुळ झाला. काय लिहिलंय हे? याला वाटलं काय काळजी नाही. आपला मित्र याच्यातला PhD झालेला, मास्टरेट पदवी घेतली, त्यानं काही घाबरायचं काम नाही. VIP मित्राकडे गेला. त्याने सांगितलं बाबा अशा आमक्या मुलीला मी पत्र पाठवलं होतं, त्या पत्राचं रूपांतर असायला काय भानगड आहे. त्या मुलाने पत्र घेतलं. तो स्वतःला याच्यातला मास्टर समजायचा. त्याने अशा 5-4 जोड्या जुळून दिल्या होत्या. त्याला वाटलं माझी डिग्री पार डॉक्टरेट PhD केली मी. पत्र हातात घेतलं आणि वाचलं. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. 9 देऊन 11व्याने माझ्या दारात पाणी वाहिलं तरी तुझा काय उपयोग होणार नाही. आणि का अंतरी आता मला दुसरे काही वस्ती देण्याचं ठिकाणच राहिलं नाही, फक्त हीच वस्ती माझ्या अंतकरणात ठेवायची अशी त्याची भावना झाली होती गाड्याची. लगेच सरांच्या तासात गेला, मध्ये कॉलेजमध्ये शिरला. क्लासरूमचा दरवाजा वाजवला. सर मास्तर बाहेर या. मास्तर लगेच बाहेर. त्याला माहिती आहे बाहेर जावा नाही तर संध्याकाळची बैठक उडून जाईल. संध्याकाळी होणारा चहा पाणी रात्रीचा कळलं ना, तो बंद होईल. हा गडी बाहेरच आला. सर असं पाठवलं होतं, असं आलंय. सरांनी वाचलं. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. सर म्हटले मी डबल B.Ed केलंय, मी D.Ed केलं, B.Ed केलं, MA B.Ed केलंय, पण असा विषय काय कधी मला शिकायलाच भेटला नाही. हा काय विषय? त्यांनी सांगितलं सर याच्यामुळेच आम्ही अचंबित झाले, नेमकं काय विषय हेच आमच्या लक्षात आहे ना. हातबल झाले सगळे. नेमकं काय पाठवलं त्या कन्येनं त्या मुलीनं. एकाने विचार केला, ऐक ना पत्र पाठवले धाडसाने ना. एक सांगू का, जिथून हा माल तयार झाला आहे त्या उत्पादन त्या क्षेत्राकडे त्या कंपनीकडे आपण गेलो पाहिजे. डायरेक्ट कोणाकडे गेलो पाहिजे याचा अर्थ बापाकडे. त्या मुलीच्या बापाकडे जाऊ आणि विचारू बाबा हे काय पाठवले. धाडसाने पत्र पाठवलं. धाडस जर आपल्या मनानं केलंय तर विचारण्याचंही धाडस करू, नाही काही तर 2 फटके बसतील, याच्यापेक्षा दुसरं काय होणार आहे. महाराज हिम्मत केली, मुलीच्या बापापर्यंत आले, ते पत्र हातात दिलं आणि सांगितलं मामा तुमच्या कन्येला असं पत्र पाठवलं होतं, त्या पत्राचं प्रत्युत्तर असं आलंय. कारण सध्या मामांचा काळ जोरात आहे महाराज. कोणालाही वाटतं माझा कुणीही मामा भाऊ, पण मला. आणि मग ऐका माझ्याकडे लक्ष द्या, माझा एवढाच भाऊ, आता तुम्ही जास्त भावाकडे जाऊ नका. आणि मग महाराज ते पत्र त्या मुलीच्या बापानं हातात घेतलं. हसवणं माझा उद्देश नाही, त्या पत्रामागचा मूळ सिद्धांत, तो दृष्टांताचा भाग सिद्धांत काय सांगायचं याच्याकडे लक्ष द्या. त्या मुलीच्या बापानं ते पत्र हातात घेतलं आणि वाचलं. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. 9 देऊन 11व्याने माझ्या दारात जरी पाणी वाहिलं तरी तुझा काही उपयोग होणार नाही. त्या मुलीनं असं लिहिलं होतं, या जगामध्ये अनेक शास्त्रे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे. आणि त्या शास्त्रांमध्ये काही उपशास्त्र आहे, काही घटक आहे. त्या घटकांपैकी एक घटक म्हणजे राशीशास्त्र. ज्या राशीशास्त्रावरती आपलं दैनंदिन जीवन आपण जगतो, त्या दैनंदिन राशीशास्त्रातलं पत्राची परिभाषा, त्या मार्गाची परिभाषा त्या मुलीने पत्रात लिहिली होती. अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको. पहिली रास कोणती हो? मेष. दुसरी वृषभ. वृषभ म्हणजे काय? बैल. हा. अरे बैला तिसऱ्याची अपेक्षा करू नको. तिसरी रास मिथुन. इकडे फिरणे तिकडे फिरणे, सारखं चंचल राहणे, कुठेतरी जाणे, काहीतरी मिळवणे.
अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास सिंह हा आता जमला कार्यक्रम. 6वी रास कन्या. हा अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी सिंहाची मुलगी आहे. 9 देऊन 11व्याने माझ्या दारात जरी पाणी वाहिलं. 9वी रास धनु. धन जरी दिलं, संपत्ती जरी दिलं, 11व्याने माझ्या दारात पाणी वाहिलं. 11वी रास कुंभ. कुंभ. मातीच्या मडक्यानं मातीच्या भांड्यानं जरी माझ्या दारापर्यंत रोज पाणी वाहिलं तरी मी अशा बापाची लेक आहे की ज्या बापाच्या अंतःकरणामध्ये देव सोडून दुसरा विषय नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये देव सोडून दुसरं काहीच नाही. जर अशा बापाची मी कन्या असेल तर माझ्या अंतःकरणामध्ये देव सोडून तुझ्यासारखा सामान्य विषय कसा माझ्या अंतःकरणामध्ये जाईल. तेच तुकोबारांना अपेक्षित आहे आपल्या अंतःकरणामध्ये. त्या अंतःकरणामध्ये कोणालाच जागा देऊ नका आणि जरी दिली असेल तरी त्या वासनेची शांतता करा. हेच तुकोबरा अभंगाच्या कृतीच्या. आणि कांतरी न द्यावी जगद्गुरु तुकोबराय बोलताय, त्या अंतकरणामध्ये कोणाला जागा देऊ नका. जर द्यायचीच असेल तर त्या भगवंताला, त्या देवाला, त्या ईश्वराला द्या. आणि जरी कोणाला दिली असेल तर ती वासना शांत करा. कारण तुकोबराय सांगताय, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. ही माझी शेवटची वाणी आहे, शेवटची घटिका समजा, माझं शेवटचं वाक्य समजा. कारण माणूस पूर्वीच्या काळी शस्त्र बाणाचा वापर होता. आता नवनवीन शस्त्र निघाले ज्याने आपल्यावरती मारा केल्यानंतर आपला अंत होऊ शकतो. त्यातलं मुख्य शस्त्र आता मोबाईल आहे की ज्याचा फार वापर केला तर आपला अंत झाल्याशिवाय राहणार नाही. सारखंच ऑनलाईन, एका दिवशी आपण ऑन होऊन जाऊ, त्या जगात निघून जाऊ, आपण काय ऑफ होऊन जाऊ, निघून जाऊ. आपला चेहरा ऑन राहील फक्त, बाकी काय ऑन राहायचं. त्यामुळे तुकोबराय सांगताय, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. आपली वाणी व्यर्थ ठिकाणी शिनवू नका. आनंद वाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ. त्याला कसा गोपाळ पावेलो, त्याला भगवंत कसा पावेल. ज्ञानोबराय सांगता, इतरत्र ठिकाणी आपली वाचा शिनवू नका, व्यर्थ वागू, तिचा वापर करू नका. वाहुगी हे वाचा वेचू नये. आपली वाणी जिथं काम नसेल तिथं बोलू नका. जिथं काम असेल तितकंच बोललं पाहिजे. वक्त्याने फक्त कीर्तनातच बोललं पाहिजे, बैठकीत जास्त बोलू नये. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. वाहुगी हे वाचा वेचू नये. इतरत्र ठिकाणी आपली वाचा, आपली वाणी शिनवू नका.
आणि जर काही करायचंच असेल तर काय करा, हेच करा. आवडी विठ्ठल गाईचे एकांती, अलभ्ये तेती लाभ करा. त्या विठ्ठलाचं भजन एकांतातही करा आणि माझ्या वतीने मी सांगतो लोकांतातही करा. त्याला आतही भजन करा आणि बाहेरही भजन करा. जिथे जागा भेटल तिथे विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्या भजनाशिवाय या जगताच्या पाठीवरती आपलं दुसरीकडे कुठेच कल्याण होणार नाही. असं प्रिय असं विठोबाचं भजन आहे, आपण गाऊ. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई निर्वाणीचा वाहू घे हे वाचा बेचू नये. व्यर्थ ठिकाणी, ज्या ठिकाणी आपलं पुण्याचा परिपाक होऊ शकत नाही अशा ठिकाणी आपलं कमी बोलणं हे उचित असेल. त्या ठिकाणी आपली वाणी शिनवू नका, व्यर्थ करू नका. ज्या ठिकाणी हित होईल अशाच ठिकाणी आपल्या वाणीचा वापर करा, उपयोग करा. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गाई जे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. आणि का अंतरी न द्यावी वसती. कोणाला तिथे जागा देऊ नका. करावी हे शांती वासनेची शांती जगद्गुरु तुकोबारांनी करायला सांगितली. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा आणि वाहू घे हे वाचा बेचू नये. आणि काय करावं, आवडी विठ्ठल गाई जे एकांती हेच करावं. हे सोडून दुसरं काहीच करू नये. कारण ती केलं की सगळं येईल. अलभ्यते ती लाभ करा. झालेली कीर्तन पुष्प, झालेली सेवा तुम्हा सगळ्या सज्जन श्रोत्यांच्या मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो. ज्यांच्यामुळे येणं झालं. एक वारकरी जीवन, वारकरी प्रेमी आदरणीय आत्माराम भाऊ असतील, संतोष भाऊ असतील, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे जेवण सोमनाथ भाऊ असतील नागरे, त्यांच्याकडे जेवण केलं ते आव्हाड भाऊ असतील. आणि या कीर्तन साथ संगतीसाठी आदरणीय महाराज गौरव महाराज असतील, ऋषिकेश महाराज असतील, राहुल महाराज असतील, बाबा काय सुधाकर बाबा असतील. गेल्या 2 तासापासून जी साथसंगत करताय. समस्त ग्रामस्थ गीता भजनी मंडळ तिन्ही वृद्ध महात्म्यांच्या चरणी समर्पित नतमस्तक होतो. आपल्याच गावातली बालगोपाळ पोरं मुलं कीर्तनासाठी बिचारे टाळ घेऊन उभे. ह्याही वयात ह्याही काळात त्यांच्या स्मरणात यावं की आम्ही कीर्तनात जावं, टाळ घ्यावं. हा काळ आता पोरांना टाळ घ्यावं वाटत नाही, टाळ करावी वाटते. इकडं येण्याची माणसं टाळ करून टाकतात. काही तर शहरात असे पोरं बघतोय, असे आईबाप बघतोय. महाराज कीर्तनात आणि आमची मुलं छे जमणार नाही तिकडे. ते जर इकडं आल्यानंतर छे ते तुम्हाला सांभाळणार नाही कधी. ते पैसे कमवतील, तुम्हाला सांभाळणार नाही. पण अशाही काळात या बिचारा लेकरांना वाटतंय की ज्ञानोबा तुकोबांच्या वाणीत, ज्ञानोबा तुकोबांच्या परिभाषेत, ज्ञानोबा तुकोबांच्या साधनेमध्ये आम्ही जावं आणि तो टाळ आमच्या गळ्यात असावं. याच्यापेक्षा मोठे भाग्याची गोष्ट कोणती हो? त्यांचे आई वडील भाग्य की अशा कुळामध्ये अशा पवित्र शरीरामधून अशा पुत्रांची प्राप्ती झाली. त्याचबरोबरीने महाराजांचं काय नाव? रावसाहेब महाराज.
गेल्या 2 तासापासून मी वादन ऐकतोय. अत्यंत गोड वाजवणे, समर्पक वाजवणे बिचाऱ्यांचं. बघा, वय झालंय पण माणूस थकत नाही, भजनाची ताकद आहे. वय झालंय, आता समोरचा वादक तयारीच आहे महाराज. तो बिचारा चक्रधार वाजवतोय, मुखडे वाजवून आपले साधेच बोल पण वजनात वाजवत आहे महाराज. ही समर्पणाची, ही सेवेची, ही ताकदीचं फळ असतं महाराज. आयुष्यभर या माणसाने परमार्थामध्ये केलेली सेवा आहे महाराज. प्रसन्न मुद्रा आहे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांना ना आम्हाला कळलंय आता कोण स्वरात आहे, कोण जोरात आहे. त्यामुळे आता आमच्यात राहू द्या. अशी साक्षात्कारी माणसं आहे संप्रदायातली. त्याचप्रमाणे ज्यांनी माझं 1 वर्षापूर्वी पण पखवाज कीर्तनामध्ये वाजवला होता, अत्यंत गोड ज्याचा हात आहे, कीर्तनामध्ये स्तुती करू नये, स्तवन या नरा केला आयुष्याचा माथेरा. पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये. स्तुती करणं हे पापाचं अनुमोदन आहे, पण वस्तुस्थिती सांगणं हे संप्रदायाचं परिपक्वतेचं फळ आहे. कारण हे सगळे प्रमाणाने बाबांसाठी देतो. माणसानं काय बोलावं, किती बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं याची एक मर्यादा असते. पण ज्यांचा हात अत्यंत गोड आहे, गोड सांप्रदायिक वाजवणे, एक शास्त्रीय संगीताची ज्यांना जाण आहे, क्लासिकल बास त्यांच्या हातामध्ये लगेच कळून येतो. कारण पखवाज वाजवणं म्हणजे काही इतकं सोपं नाही. इतकं गाणं पखवाज वाजवणं. मी आधीच बोललो, कीर्तनकार होणं सोपं आहे. सध्याच्या काळात ज्याला नाही कळत तो कीर्तनकार झाला बिचारा. एवढं कट करून टाकतो. पण ही कला प्राप्त करणं फार कठीण आहे. 16 तास एखाद्या विषयाचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण तारुण्य या कलेला समर्पण द्यावं लागतं, समर्पित करावं लागतं, तेव्हा ती कला अवगत होते महाराज. कलाकार होणं, कला वाजवणं, गायक होणं, वादक होणं सोपं नाही आहे. संपूर्ण आयुष्य, संपूर्ण तारुण्य त्याच्यासाठी खर्च करावं लागतं, त्याच्यासाठी द्यावं लागतं. 4 वर्ष एखादी डिग्री घेण्यासाठी देतो आपण, तर एखादं काहीतरी परिपक्वतेचं फळ भेटतं. इथं 4 वर्षाचं, 8 वर्षाचं लिमिट नाही, अगणित लिमिट आहे. कवरच शिकत राहा, आहेच ते. भांडवल कधी संपत नाही, आपण थांबतो. ज्याप्रमाणे पाण्याला पूर आला, 1 मिनटं जास्त घेतो, लगेच थांबतो, 1 मिनटं घेतो. नदीला पूर आला, पाण्याला पूर आला की दगडं त्या नदीमध्ये, त्या पाण्यामध्ये कायम पडलेली असतात. त्या दगडांचा विचार आधी आपण कधी करायचा नाही. ज्याप्रमाणे पाणी त्या दगडाला वळसा घालून पुढे निघून जाते, त्याप्रमाणे आपलं जीवन असलं पाहिजे. रस्त्यात दगडं येतच राहणार आहे, त्या दगडांका आपण कधी बघायचं नाही, कारण त्यांचा रसच त्यात आहे. दगडांचा रसच त्यात आहे. आपण आपला मार्ग त्या पाण्यासारखा असावं, त्या दगडाला वळसा घालावा आणि पुढं निघून जावा. एक दिवस त्या पाण्याचा येतो, जो दिवस कधीतरी दगडाचा असतो, एक दिवस त्या पाण्याचाही येतो. त्या दगडाचं अस्तित्वच दिसत नाही त्या पाण्याच्या उंचीनं. सगळी पाण्याकाठची माणसं, म्हणून पाण्याचा दगडाचा दृष्टांत सांगितलं. आपलं जीवन हे पाण्यासारखं असो, सगळ्यांसाठी समर्पित असो, त्याचं नाव वारकरी असतं. तो सगळ्यांसाठी असो, त्याचं नाव वारकरी. असे ओंकार महाराज सांगळे, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले एक सिन्नर तालुक्याचा आवाज लवकरच नाशिक जिल्ह्यात येणार आहे बरं का, ऋषिकेश महाराज. अत्यंत गोड ज्यांचा आवाज आहे. ही सगळी माझ्यासोबत प्रेमाने आलेली मंडळी, ज्याच्या त्याच्या ठिकाणी जे ते सगळी मोठी माणसं आहे. पण बिचारे आज घरी होते, म्हणून चला महाराज येतो, म्हणून चला काय अडचण नाही. अशी सगळी आलेली माझ्यासोबत एक वारकरी रत्न, ज्यांचा आवाज कायम ऐकतच राहावा असं वाटतं. असे आमचे विशाल महाराज ननवरे, नावही विशाल आहे त्यांचं एक दिवस विशाल नाव होऊन जाणार आहे. असे विशाल महाराज ननवरे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि माझे प्रातस्मरणीय मित्र, ज्यांचं प्रातस्मरणीय श्री गुरु पांडुरंगजी महाराज गोलेबाबांकडे अध्ययन झालं. 7 वर्ष गाथा मंदिरात राहून ज्यांनी ज्ञानग्रहण केलं, असे एक युवा कीर्तनकार, आमच्या पाटोळ्याचं भूषण, सिन्नर तालुक्याचं भूषण, आदरणीय शुभमजी महाराज कराड, तेही माझ्यासोबत उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद देतो. गेल्या 2 तासापासून माझा आवाज आलेला खरखर करत होता. थोडी मला सर्दी झालेली, पण गेल्या 2 तासापासून माझ्या आवाजाला किंचितही काही मला ट्रबल वाटलं नाही, काही अडचण वाटली नाही. कारण ते स्वतः महाराज आहे. मी त्यांना आल्या विचारला, सिस्टीमवाला पखवाज लावायला बी लागला. म्हणलं हा गडी महाराज दिसतोय. मी थोडा चकित झालो ना, म्हणलं महाराज आहे का तुम्ही? म्हणून हो महाराज आहे. ओके ओके, काय हरकत नाही. त्या सुधाकर दादांनाही नमस्कार करतो, वंदन करतो. आणि ज्यांनी हे चित्रीकरण करताय, काही दिवसात कीर्तन यूट्यूबला दिसेल. मी आधीच बोललो ना, आता जाहिरातीचा काळ आला, खरं जरी असेल तरी ते दाखवावंच लागेल लोकांना. त्यांनाही, विनोद भाऊंनाही धन्यवाद देतो. आणि गेले 2 तास एका पित्याप्रमाणे आपल्या पुत्राचं कीर्तन ऐकावं, कारण ते संत महात्म्य मंडळी
संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी, आपण कनिष्ठ मंडळी, पण आपल्या कनिष्ठ मंडळीची सेवा आपल्या कानाने ऐकणं हे पित्यापेक्षा मोठा मान देऊ शकत नाही. आपण त्यांना अशा बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करतो. गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या निमित्ताने हा सप्ताह आहे त्या मोठ्या बाबांचा उत्सव त्यांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा पदरात घ्या. तुम्ही म्हणा सगळ्यांची नावं घेतली ना, आमचे नाही. प्रभू तुम्ही महेशाची अमृती, मी दुबळा अर्चित सेवक्ती, म्हणूनही बोल जरी गंगावती तरी स्वीकारा लगी. साक्षात तुम्ही महेशाचं स्वरूप आहे. तुमच्या समोर आमची वाणी येणं हीच साक्षात भाग्याची लक्षणे. सगळ्यांचे नतमस्तक होतो. झालेली सेवा इथेच थांबतो. विठ्ठल एकदा निवृत्तीनाथांचं भजन करू. आमचा रोजचा नित्यनेम चालू आहे. आपण ज्या जिल्ह्यात राहतोय, ज्या वारीत, जी दादांच्या वारीत आपण चालतोय, दादांचं गोड भजन घेऊ. विठ्ठल जय जय. निवृत्ती राया